आणि गणेश बजागे दोघे मिळून मॅन ऑफ द मॅच देतील. किरण बजागे गणेश बजागे मॅन ऑफ द मॅच देतील. प्रशांत कृपया सर्वांनी बाहेर निघायचं आहे आणि सिंधुदुर्ग यांनी कृपया करून मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सर्वांनी फिल्डर धावायचे आहेत. प्रशांत बजागे यांनी मॅन ऑफ द मॅच सॅक्रिफाईस केलेला आहे आणि प्रशांत बजागेच्या ऐवजी गुड्डू यांना मॅन ऑफ द मॅच देण्याचा प्रारब्ध मिळालेला आहे. गुड्डू दिगाडकर यांना मॅन ऑफ द मॅच मिळत आहे. मॅन ऑफ द मॅच. एक काम करा, कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणीच येऊ नका. सामनावीराचा पुरस्कार आपण गुड्डूला देणार आहोत. प्रशांतला खरं तर तो सामनावीराचा पुरस्कार आपण दिलेला आहे, परंतु प्रशांत यांनी सामनावीराचा पुरस्कार बहाल केलेला आहे गुड्डूला. गणेश बजागे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी दिली जात आहे. गुड्डूनं देखील चांगली बॅटिंग केली होती. एक बॉल जो खेळला होता त्याच्यावर षटकार आणि त्यानंतर सिंगल काढून स्ट्राईक दिली होती शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर प्रशांतला आणि त्यानंतर प्रशांतने तर कमालच केली. चला, स्टार 11 सिंहगड संघाने देखील चांगली कामगिरी केली आहे. त्यांना आणखी एक संधी मिळेल. आता एलिमिनेटर कडे आपण जात आहोत. सिंधुदुर्ग यांनी टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग साठी शिवनेरी पलटण यांना आमंत्रित केलेलं आहे. शिवनेरी पलटण यांनी आपले सलामीचे वीर मैदानात पाठवलेले आहेत. दत्ता आणि विशाल. सलामीची धूम धडाकेबाज फलंदाजी दत्ता आणि विशाल. आता दोन्ही संघांकडे विशाल आहेत. बॅटिंगला देखील विशाल आणि फिल्डिंगला विशाल बजागे. विशाल हार्डवेअर लय लाजवाब फिल्डर. नवीन बॉल देण्यात यावा. कमिटी मेंबर देविदास घरत बॉल द्या. आणि गुड्डूने इतिहास रचलेला आहे. सलगचं 4थं वर्ष ज्या संघात गुड्डू आहे तोच संघ फायनल मध्ये दाखल झालेला आहे. गुड्डू म्हणजे एक विनर कार्ड झालेला आहे. ज्या संघात जाईल तो संघ फायनलची ट्रॉफी घेऊनच जातो. लाजवाब खेळाडू आहे. लक्की मॅन. चालू सामन्यातील विजेता संघ पुढच्या मॅच मध्ये खेळेल. अर्थात ती सेमीफायनल असेल, व्हर्च्युअल सेमीफायनल. स्टार 11 सिंहगड संघाविरुद्ध संजय बजागे इज इन ऍक्शन नाव. ही इज इन द हाऊस. शिवनेरी पलटण स्टार्टिंगचे दोन फलंदाज विशाल आणि दत्ता. दत्ता ऑन द फायर. स्ट्राइक ऑन द दत्ता अँड बॉलिंग राकेश दिगाडकर. ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच सदस्य काय असतील ते. भयानक गोलंदाजी राकेश दिगाडकर आपल्या गोलंदाजी मार्फत आपल्या टीमचा सपोर्ट करताना आणि स्वतः ओनर असताना. पाहूया दत्ता तू राकेश. पहिला चेंडू मार्गस्थ असताना पहिला चेंडू आणि इथे उचललाय फाईन लेगच्या दिशेने षटकार. त्यांच्या पहिल्याच चेंडूवर आणि विशाल आणि दत्ता यांच्यामध्ये काहीतरी वार्तालाप होताना चेंडू चेक करताना. खूप छान 600चा स्ट्राइक रेट
दत्ताचा पहिल्या चेंडूमध्ये 6 धावा ठोकताना आपल्या संघाची धावसंख्या 6. दुसरा चेंडू मार्गस्थ राकेश. पाहूया पुढचा चेंडू खेळताना दिगाडकर. पाहूया हा धाव उंच भरारी चेंडू, खाली फिल्डर आहे आणि इथे कॅच ड्रॉप आणि चौकार. वा 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 वा, काय बोनस मिळालेला आहे दत्ताला. दत्ता 2 चेंडू मध्ये 10 धावेवर आणि शिवनेरी पलटण सुद्धा 10 धावेवर आणि दत्ता सुद्धा 10 धावेवर नाबाद 500च्या स्ट्राईक रेटने. पुढचा चेंडू खेळताना राकेश दिगाडकर. तिसरा चेंडू टाकताना पाहूया सर्व अग्रेसिव्ह मोड मध्ये दत्ता. ओ माय गॉड, तिसरा चेंडू मार्गस्थ. ओ माय गॉड, आणखी एक संधी इथे दवडली गेलेली आहे. राकेशच्या हातात बॉल होता. थेट निशाणा एष्ट्यांवर साधण्याची आवश्यकता होती, परंतु निशाणा चुकलाय. दत्ता आधी बचावला गेला, त्यानंतर विशालला देखील जीवदान मिळालेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. धावसंख्या 10. हो, टर्न केला यावेळेला. गॅप शोधलाय दत्ताना. फिल्डर चेंडू मागे, मात्र तिकडे आउटफील्ड जास्तच फास्ट आहे. बॉल सीमा पार, येतोय चौकार. चौदा धावा धावफलकावर. हो, थोडा खाली राहणारा बॉल होता आणि थोडासा संथ गतीने देखील आला. बॅटची कडा लागली असं वाटतं. एक धाव येथे मिळेल दत्ताला. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वर. 15 धावसंख्या, 5 चेंडू 15 धावा. 300च्या स्ट्राइक रेटने दत्ता खेळतोय. अजब गजब बल्लेबाजी. पहली ओवर में 15 रनों की बढ़त मिलते हुए शिवनेरी पलटन को, और दत्ता 15 रन पे. देखते इस ओवर की आखिरी गेंद खेलने के लिए विशाल. पहली बार स्ट्राइक पे आते हुए. देखते अगली गेंद. इस बार लेग साइड पे उठाने का प्रयास, लेकिन डॉट गेंद के साथ इस ओवर की समाप्ती. आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरची समाप्ती झाल्यानंतर शिवनेरी पलटणचा स्कोर आहे 15 रन. खर्च सुद्धा आहे इथे. डीजे कृपया करून दोन्ही माईकचा आवाज वाढवायचा आहे, नाहीतर बॅट्समॅनला कसा समजेल किती रन झाल्या आणि किती काढायचे आहेत. कृपया करून चला चला, सेकंड ओव्हरला लगेच सुरुवात करायची आहे आपल्याला. यानंतर देखील 2 सामने कंप्लीट करायचे आहेत. यानंतर सेकंड एलिमिनेटर असेल आणि त्यानंतर फायनल मॅच. पुरंदर वॉरियर्स संघानं धडक दिली आहे फायनल मध्ये. तब्बल 3 ओव्हर्स मध्ये 53 धावांचा सक्सेसफुली पाठलाग केला, ज्यामध्ये सिंहाचा वाटा राहिला. प्रशांतचा 45 धावांची नाबाद मॅच विनिंग इनिंग्स खेळली. शिवनेरी पलटण विपक्ष किंग्स 11 सिंधुदुर्ग अशी ही मॅच. व्यासपीठावर किरवलीचे क्रिस गेल देखील उपस्थित आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. किरण बजागे. नवीन षटक घेऊन राजेंद्र भंडारी. वेग चांगला होता, परंतु दिशा भरकटली गेली आहे. डाऊन द लेग्स वाईड.
सुरेख चेंडू होता पण दिशा भरकटलेली आहे. पुढचा चेंडू खेळण्यास सज्ज आणि इथे बॅकचा अपरकट घेऊन दिशा जाते विकेट किपरच्या मागे. स्कोर वाढताना आणि इथे 4 धावांसाठी खूप सुरेख स्कोर वाढताना संघाची धाव संख्या आहे 20 धावा. शानदार शॉट 20 धावांसाठी. 20 धावा झालेल्या आहेत अतिशय सुरेख. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आणि इथं उचललेला आहे फाईन लेगच्या दिशेने. सीमारेखा बाहेर 6 धावांसाठी. अतिशय सुरेख फटका दत्ता दिगाडकर याच्या बॅटमधून. सव्वीस धावा झालेल्या आहेत. अतिशय सुरेख फटका. आणि इथे सर्वांनी लक्षात घ्यावे आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जो अतिथी आणि आपल्या गावचे क्रिस गेल किरण बजागे यांचं लग्न 3 आणि 4 एप्रिल ठरलेलं आहे. सर्वांनी असं त्याची एन्जॉय करायला त्याने स्वतःहून आमंत्रण दिलेलं आहे. इथे पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज दत्तात्रय दिगाडकर. मागच्या चेंडूत 6 धावा आणि हा पाहूया पुढचा चेंडू उचलले स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा सुद्धा पूर्ण. दोन धावा पूर्ण. अशा प्रकारे संघाची धाव संख्या झालेली आहे 28 रन. अतिशय सुरेख फलंदाजी करताना दत्तात्रय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज दत्ता. पाहूया आणि इथे लेग साईडच्या दिशेने खेळलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. तिथे फिल्डिंग होईपर्यंत 1च धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा अतिशय कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही आणि 1 धावेवर त्यांना संतुष्टी मानावी लागते. 1 धावेवरनं स्कोर संघाची धाव संख्या झालेली आहे 29 धावा. Yes, 29 runs on the board. आणि द स्ट्राईक असेल विशालकडे. विशाल मुकणे ज्यांना या आधीच्या मॅच मध्ये 40 धावा बनवल्या होत्या अवघ्या 10 बॉल्स मध्ये. षटकारांचा मुसळधार पाऊस पाडला होता. पुढचा बॉल घेऊन राजेंद्र भंडारी उडवलाय परंतु मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज जज करतायत. कठीण झेल आहे. पोहोचले होते परंतु कॅच ड्रॉप. अतिशय अवघड झेल होता. बॉल आउटफील्ड मध्ये ट्रॅव्हल होतोय. सोनू चेंडूच्या मागे. 3री धाव कंप्लीट. 4थ्या धावेचा मानस परंतु धाडस करतील असं वाटत नाही. संजय बजागे चेंडूच्या मागे. चष्मा लावून संजय बजागे धावताना खूप अतिशय सुरेख चालाक फिल्डर संजय बजागे. सुरेख 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 बल्लेबाजी. दरम्यान या ठिकाणी पांडुरंग बजागे काका यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. ज्यांच्याकडून आम्हाला ते या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक टॉवर फॅन लावलेला आहे त्याबद्दल त्यांचे विशेष आभार देखील आम्ही व्यक्त करीत आहोत. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या 32. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना शिवनेरी पलटण. चांगली सुरुवात आहे. दत्ता चांगली बॅटिंग करतोय. सुरेख बॉल होता. तेवढाच चांगला फटका फ्लिक केलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित. थोडीशी फॉर्मलिंग. दुसऱ्या धावेसाठी निघाले. 2 धावा पूर्ण होत आहेत असं वाटतंय. बघूया
बॉल बॉलरच्या हातातून निसटला, एष्ट्यांवर आदळला, परंतु तोपर्यंत फलंदाज सुखरूप पोहोचले होते क्रीजमध्ये. 2 धावा कंप्लीट. 2 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय. धावसंख्या बिनबाद 34. शिवनेरी पलटण बिनबाद 34 रन. पाण्याची व्यवस्था करायची आहे. चला लवकर आपण जलपान करायचं आहे आणि लगेच पुढील ओव्हरला सुरुवात करायची आहे. खरं तर आजच्या दिवसामध्ये आपण बघायला गेलो तर बरेचसे ते जे क्रिकेट रसिक आहेत विशेषतः ते जलपाना व्यतिरिक्त इतर देखील काही पेय घेऊन आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये एनर्जी ड्रिंकचा मी उल्लेख करू शकतो. किंग 11 सिंधुदुर्ग टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे आणि शिवनेरी पलटणने 2 ओव्हरमध्ये सुरेख रन्स बनवलेले आहेत. विशाल बजागे धावसंख्या 34 विदाउट लॉस. 34 धाव संख्या 2 ओव्हरमध्ये. तिसरा ओव्हर प्रगती पथावर. सोनूच्या हातामध्ये चेंडू. विशाल विकेट कीपरच्या मागे. तुम लढो हम कपड़े संभालते हैं ऐसी धारणा विशाल की, लेकिन देखते हैं आगे अभी क्या होता है. 34 रन हो गए 2 ओवर में. तीसरा ओवर चालू है, कुछ भी हो सकता है. तीसरा ओवर लेके आ रहे हैं सोनू दिगाड़कर. देखते हैं पहली गेंद खेलने के लिए तैयार मुकेश. पहली गेंद उठा दिया है, गेंद के नीचे फील्डर और यहाँ पे कैच ड्रॉप. आणि ते अतिशय खराब फील्डिंग. फिल्डर होता खंडू, परंतु खंडूच्या हातातून निसटला हा चेंडू. कॅच ड्रॉप, हवेच्या विरुद्ध फटका खेळला होता आणि हातातून निसटलाय चेंडू. काय करेल खंडू. दोन धावा ते पूर्ण केले गेलेले आहेत. धावसंख्या 36. विशाल आउट होता होता वाचलेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज विशाल आणि बॉल आहे सोनूच्या हातामध्ये. पाहूया खेळण्यासाठी सज्ज पुढचा चेंडू आणि रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा खंडू मिस फिल्डिंग आणि खंडू धावतोय धावतोय धावतोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहूया तिसरी धाव सुद्धा पूर्ण. अतिशय सुरेख 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 बलन. खंडू संन्यास घेण्याची वेळ आली असं वाटतंय. अक्षरशः चेंडूने आता पाठलाग करायला सुरुवात केली आहे खंडूचा. जिकडे खंडू तिकडे जाईल चेंडू. 3 धावा मिळाल्या. धावसंख्या झाली 39. महत्वाची मॅच आहे मेघराज. आपण बघतोय की जिंकणारा संघ हा पुढच्या फेरीमध्ये अर्थात सेमीफायनल मध्ये दाखल होईल आणि पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान केपीएल सीझन 4 मधून संपुष्टात येईल. बरोबर आहे अजय. अशा प्रकारे महत्वाचा सामना आहे म्हणून 2 ओव्हर मध्ये त्यांनी 34 धावा ठोकल्या होत्या. म्हणूनच या सामन्याचं गांभीर्य खंडूला लक्षात घ्यावं लागेल. सुरेख बॉल बॅट शिकाड अँड दॅट इज अ ह्यूज विकेट. विकेट पडताना दत्ता यांच्या स्वरूपाने शिवनेरी पलटण यांना धाव संख्या 39 वर 1 विकेट दत्ता यांच्या रूपाने. पुढचा फलंदाज अभय. दत्ता याने एकूण 30 धावांचं योगदान आपल्या शिवनेरी पलटण साठी दिलेलं आहे.
त्यांच्यासाठी शिवनेरी पलटण यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या वाजवा. 30 धावांचं योगदान त्यांनी आपल्या टीम साठी दिलेलं आहे. आणि आता नॅचरल खेळ प्रस्थापित केल्यानंतर मैदानाच्या बाहेर साईनाथ बजागे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. शेवटच्या सामन्यामध्ये काय मेहनत घेतली साई यांनी आपल्या टीमसाठी. अखेर सामना जिंकलाच. पहिले 4 सामने पराभूत झाले पण शेवटी सामना जिंकलाच. कैलास बजागे यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील स्वागत. खोलवा टप्प्याचा बॉल हवेत आहे. ओहो, असं वाटलं होतं की जॉन्टी रोड्सला देखील मागे टाकतील संजय बजागे पण थोडे प्रयत्न कमी पडले. संजय बजागे लय डेंजर फिल्डर, भयानक. तिकडे कॅच घेतली नाही, बॉल फेकला नाही, स्टंपिंग साठी लगेच रेडी. एवढा फास्ट जॉन्टी रॉड सुद्धा नव्हता. वा वा वा, गजब फिल्डिंग. एवढा ऍक्टिव्हनेस नाही बघितला आम्ही कधी. टोटल धाव संख्या झालेली आहे 40. 1 विकेटच्या नुकसानावर पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज विशाल. विशाल स्ट्राईकवर आणि थर्डमॅन, शॉर्ट थर्डमॅनला विशाल हार्डवेअर. पाहूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज विशाल. आणि कव्हर्स मध्ये संजय बजागे. कव्हरचा एरिया त्यांचा फेवरेट एरिया आहे. जबरदस्त फिल्डिंग करतात. या वेळेला मोठा फटका. 6. खणखणीत, झणझणीत, दणदणीत षटकार विशाल यांच्या बॅट्स मधून. दरम्यान आणि विशाल सुद्धा नाराज झालेले मागच्या साईडला शॉर्ट थर्डमॅनला. पण त्यांची देखील वेळ येणार आहे. बॅटिंग ते चांगली करतात. पॉवर हिटर आहेत त्यामुळे त्यांच्यावर मोठी मदार असेल. पण या ठिकाणी आगमन झालंय सोपान तिसकर यांचं. एस ए ब्रँडचे प्रोप्रायटर आहेत. त्यांच्याकडून प्लेअर ऑफ द सिरीज साठी बॅट देण्यात आली आहे. स्टम्प्स आपल्याला मिळालेले चेंडू उचलून खेळलेला आहे आणि पुन्हा एकदा षटकार. अतिशय सुरेख बल्लेबाजी आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर झालेला आहे 52 रन. जिंकण्यासाठी 53 रनांचा टार्गेट ठेवलेला आहे. आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा सेम स्कोर होता. तर पाहूया मागच्या मॅच मध्ये पुरंदर वॉरियर्स यांनी रन चेस केले होते. आता किंग्स 11 सिंधुदुर्ग हे चेस करतायत की नाही बघूया. पण घाबरण्याची काही आवश्यकता नाही. सोनू दिगाडकर, राजू दत्ता तसेच विशाल आणि संजय सुद्धा इथे या टीम मध्ये अवेलेबल आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खंडू, रोहित शर्माची भूमिका पार पाडावी लागेल विशाल यांना. आणि विशाल हा कधीही षटकार चौकार. अजय मी काय बोलतोय, काल संध्याकाळी विशाल मला बोलत होता की मला मॅन ऑफ द मॅच मिळाली. हे 100% सत्य आहे की काय आहे? याबद्दल तुम्ही 2 शब्द सांगावे. विशाल बजागे यांना मॅन ऑफ द मॅच मिळाली होती, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? खरी गोष्ट आहे का? आणि हा खरंच ही गोष्ट खरी आहे. येस, मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी त्यांच्याकडे आहे. सत्यता आहे त्या गोष्टीमध्ये. खर तर गोष्ट सत्य देखील म्हणता येईल, असत्य देखील म्हणता येईल. कारण त्यांच्याच एका पार्टनरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. परंतु त्या मॅच मध्ये विशाल यांचं योगदान देखील चांगलं होतं. त्यामुळेच सामनावीराचा पुरस्कार विशालला बहाल करण्यात आला होता. परंतु डोंगरा एवढं आव्हान
53 धावा चेस करायच्या आहेत आणि केल्याने होत आहे रे. मागच्या मॅच मध्ये आपण ते बघितलंय, प्रशांतनं काय धुवाधार बॅटिंग केली. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गले. अजय काय वाटतं, तीन षटकं आहेत इथे, म्हणजे 18 चेंडू आहेत आणि 53 धावांचं आव्हान आहे. तर तुला काय वाटतं यामध्ये हे 53 धावा काढू शकतात का? काढल्या जाऊ शकतात. खरं तर भविष्यवाणी क्रिकेटमध्ये करत नाहीत आपण, कारण ते मूर्खपणाचं लक्षण देखील ठरतं. पण येथे धावा होतात. परिस्थिती फलंदाजांसाठी नंदनवन आहे. खेळपट्टी दर्जेदार आहेत, बॉल चांगल्या पद्धतीनं बॅटवर येत आहेत आणि विस्फोटक बॅटर देखील आहेत. किंग्स 11 सिंधुदुर्ग संघाकडे सलामीचे फलंदाज राकेश दिगाडकर आणि सोनू दिगाडकर. प्रत्येक मॅचमध्ये खरं तर राजेंद्र भंडारी यांना आपण बघितलं आहे ओपनिंग करत असताना, परंतु या मॅच मध्ये थोडीशी रणनीती बदलली आहे. आता राकेशच्या जोडीला आपल्याला सोनू पाहायला मिळतोय, कारण सोनू एक खतरनाक बॅटर आहे. राजेंद्र भंडारी देखील चांगले खेळलेले आहेत. मला वाटतं त्यांना संधी मिळाल्यावर त्यांच्यावर देखील मदार असणारच आहे. परंतु हे दोन सलामीवीर यांच्यावर फार मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. मजबूत पायाभरणी करावी लागेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे मेघराज, त्याचा फायदा जर सलामीवीरांनी घेतला तर मात्र मॅच चांगली रंगेल. नक्कीच. आणि स्ट्राईकवर पाहूया आपण राकेश दिगाडकर आणि नॉन स्ट्राईकला आहे सोनू. सर्व दिगाडकरच आहेत आणि बॉलिंगला सुद्धा दिगाडकरच आहेत. विकेट किपर सुद्धा दिगाडकरच आहेत. पाहूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज राकेश. मला वाटतं या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा ठोकू शकतात. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज राकेश यांनी उचलण्याचा प्रयत्न. पाहूया पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने, अंपायरचा इशारा वाईड. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या आणि खातं खोलत आहे 1 धावेने. हनुमान दिगाडकरनं चांगली गोलंदाजी बऱ्याचशा स्पर्धांमध्ये या हंगामामध्ये केली आहे. KPL सीझन 4 मध्ये देखील मागच्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी हनुमानची राहिली आहे. आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये बऱ्याच फलंदाजांना अडकवलंय. वेग देखील कधी कधी दाखवतात. हा बॉल देखील थोडासा वळण घेणारा होता. आडव्या बॅटनं प्रहार केलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. फिल्डर तिकडे उपस्थित. फक्त 1 धाव मिळेल. राकेशनं स्ट्राईक घेतली पहिल्या बॉलसाठी, ते देखील थोडंसं आश्चर्यजनक वाटलं. खरं तर राकेश देखील चांगलाच फलंदाज आहे, पण सोनू जो एक असा फलंदाज आहे ज्याच्याकडून अपेक्षा केली जाऊ शकते सलगच्या षटकारांची. 1 चेंडू झालेला आहे आणि संघाची धावसंख्या आहे 2. स्ट्राईकवर आहे सोनू. पाहूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी सोनू सज्ज आणि इथे उचलून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलच्या मध्ये काही संपर्क नाही. बॉल ऑफ साईडच्या दिशेने रवाना होताना विकेट किपरच्या हातामध्ये. एक्स्ट्रा धावेने वाईडची दिशा दाखवताना अंपायर 3 धावेने पहिल्या 3 धावेची इथे परिपूर्ण झालेली 3 धावा. पाहूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. हो, फलकावर 3 धावा पाहायला मिळत आहेत. एकच चेंडू झालेला आहे. लीडिंग एज विकेट किपर आहे की बॉलरने कॉल दिला, पोहोचला, मात्र कॅच ड्रॉप. हातातून झेल निसटलाय. झेल सुटलाय की सामना सुटलाय, हा प्रश्न येथे उद्भवतोय, निर्माण होतोय. बघायचं आहे येणाऱ्या काही षटकांमध्ये याचं उत्तर आपल्याला मिळेलच. परंतु सोनू एक घातक बॅटर आहे, त्याचा झेल ड्रॉप करणं घातक ठरू शकतंय शिवनेरी पलटण संघासाठी. अतिशय सुरेख गोलंदाजी हनुमान याच्या रूपाने इथे होत आहे. खूप छान छान छान. गंगाराम बजागे अतिशय सुरेख. पाहूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी आणि इथे उचलून घेतलेला आहे कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आणि इथे कॅच ड्रॉप. नितीन भंडारी. कृपया करून वादावत करू नका. कॅच फक्त ड्रॉप झालेला आहे. ओके, इथे फक्त एकच धाव मिळालेली आहे. खेळ सुरू ठेवा. दैवत अंपायर खेळ सुरू ठेवा. इथे सर्व नजर आणि कॅमेरा रेडी आहे. या चेंडूवर एकच धाव मिळाली आहे ना? किती धाव घेतले? 1 धावेने संघाची धाव संख्या वाढताना 5 धावा. खूप छान प्रकारे खेळण्यात आलेला चेंडू होता. हनुमानचा पुढचा बॉल सोडून दिला. या वेळेला देखील वाईड आहे. हा 3रा वाईड बॉल टाकलाय हनुमाननं. अजय 53 धावांचा पाठलाग करताना सिंधुदुर्ग
हनुमान दिगाडकर वाईट टाकतात, त्याच्यामुळे हनुमान दिगाडकर आणि हनुमान बजागे निराश झालेले आहेत संघ मालक. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज, उचलून घेतलाय लेफ्ट साईडच्या दिशेने. पाहूया फिल्डर मौजूद वहां पे. एक गेंद एक रन पूरा, दूसरा रन लेने का कोई प्रयास नहीं, एक रन पे ही संतुष्ट होना पड़ रहा है. टीम का स्कोर बढ़ता हुआ 7 रन. अजय मैं क्या बोल रहा हूँ, पहली गेंद पे लगभग 3 वाइड गेंदें आ चुकी है. क्या लगता है तुमको, ऐसे करते रहोगे तो मैच जीत पाएंगे? आप जो बोल रहे हो कभी कभी पल्ले नहीं पडता है. नाही पण मोठे फटके खेळावे लागतील मेघराज. अशा प्रकारे बॅटिंग करावी लागेल. आता राकेशने हात उघडलेत आणि पाठवलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार, चौकार. विशाल बजागे हार्डवेयर, हार्डवेयर नहीं तो हार्ड हिटर है. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 11 वर. टार्गेट आहे 53 धावांचं. पहिला मोठा फटका राकेशच्या बॅट मधून आलाय. जीवदान मिळाले, त्याचा फायदा घेतोय राकेश. या वेळेला खोलवा टप्पा आहे. ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला हवेत खेळायचं होतं, परंतु एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाहीये. फक्त एक धाव मिळते. धावसंख्या 12 आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 2 ओव्हर्स मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. पण सिंधुदुर्ग यांना घाबरण्याची काही आवश्यकता नाहीये, कारण हार्ड हिटर विशाल बजागे आहे, त्याच्यामुळे तो कधीही गेम पलटू शकतो. पण असं म्हणतात की वेळ निघून गेल्यावर हुकमाचे एक्के देखील वाया जातात. योग्य वेळेलाच योग्य तो पत्ता बाहेर काढायला पाहिजे. लक्षात घे, सनराइज हैदराबाद 6 चेंडूमध्ये 8 धावा पाहिजे होत्या, पण तरीही गेम पलटी झालेला होता. लक्षात घे, त्याच्यामुळे विशाल हा काहीही करू शकतो. चला स्पीडअप करा प्लीज, जास्त वेळ खर्च करू नका. यानंतरच्या सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे स्टार 11 सिंहगड. आणि आता एसके एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर किरणजी थळे यांचं आगमन झालेलं आहे. सकाळपासून ऑन फायर, मात्र दुसरीकडे होते, थोडे लेट आलेले आहेत. काही हरकत नाही, आपलं हार्दिक स्वागत आहे KPL सीझन 4 मध्ये. शिवनेरी पलटण, जास्त वेळ खर्च करू नका. गेम पलटी होऊ शकतो मेघराज. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं 2 ओव्हर्स मध्ये 42 पाहिजे होत्या, त्या चेस झाल्या. ह्या मॅच मध्ये देखील काही घडू शकतंय. क्रिकेट आहे, परंतु हा बॉल सुरेख आहे. थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता राकेश दिगाडकरचा, पूर्णपणे बीट होतोय. इथे फटका फसलाय आणि आता राकेशला परतावं लागेल. सॉफ्ट डिसमिसल. जल सोईल आई तुझा गुलाल. चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ओ बॅकफुटला जाऊन कट करायचा होता हलक्या हातानं, परंतु सुरेख गोलंदाजी. चेंडूची लेंथ लवकर इथे पिक करता आली नव्हती. जास्त शॉर्ट ऑफ लेंथ बॉल नव्हताच खरं तर. आणखी एक डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे, स्थगित आहे, अविचल आहे 12 या आकड्यावर. 9 चेंडू आणि 41 धावा हे समीकरण. पावलांचा वापर, ओहो व्हाट अ कॅच.
स्टनिंग कॅच बाय विशाल आणि राजेंद्र भंडारी बाद. राजू यांनी माघार घ्यावी, राजू यांनी माघार घ्यावी, कृपया करून राजू यांनी माघार घ्यावी, कारण विशाल तुमच्या अमानतचा प्रश्न आहे. राजू यांनी माघार घ्यावी आणि विशाल यांनी जावं कृपया करून. विशाल पुढचा विकेट गेल्यानंतर तू जा. दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये आणि पंच तिकडे काही इशारा करतायत. खेळाडूंनी बोलून काही होणार नाही. या पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी जर कुठल्या संघाला पेनल्टी घोषित केली तरच ती आम्ही जाहीर करू. खर्च स्ट्राईकला राजू बजागे ऑन स्ट्राईक. 8 चेंडू आणि 8 बॉल्स मध्ये तब्बल 41 बनवायचे आहेत. आता इथे काहीतरी विक्रम घडावायला लागेल. खेळण्यासाठी सज्ज राजू. पाहूया. ओ इथे मिस आणि इथे एलबीडब्ल्यू आउट. आणि विशाल हा इथे गेलेले धाव ठोकलेले आहे. विशाल बजागे हार्डवेअर स्ट्राईकला. विशाल याने 6 बॉल मध्ये 6 षटकार लावणार आहे आता. विशाल चांगला बॉल होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली का बघावं लागेल. नाही अजय, लेग बाईचा इशारा. मी काय बोलतो, विशालने जाणून बुजून एक रन घेतलाय का बरं? असंच काहीतरी असेल. पण तो त्यांचा प्रयत्न षटकार ठोकण्याचा होता, कारण 7 बॉल्स मध्ये 7 षटकार पाहिजे होते जिंकण्यासाठी. आता सामना हातातून निसटलेला आहे आणि मेडन षटक राहिलंय. ट्रिपल विकेट मेडन असा कारनामा पहिल्यांदाच आपल्याला होताना पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. विशाल मुकणीला त्याचं श्रेय जात आहे. ग्रेट पीस ऑफ बॉलिंग. 3 गडी बाद केले आणि एकही धाव गोलंदाजाने खर्च केली नाही. जी धाव आलेली आहे ती लेग बाईच्या रूपात. धावसंख्या फक्त 13. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. म्हणजेच आता पुढचा सामना त्याची रूपरेषा आपल्या समोर आता दिसते. या सामन्यातून जिंकणारा संघ विजयाकडे वाटचाल सुरू आहे. शिवनेरी पलटणची आणि त्यांच्या विरोधात स्टार 11 सिंहगड. ओहो, जबरदस्त बॉल आणि विशाल बाद. मोठा धक्का. किरवली प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदाच असं घडताना. बॅटिंग साठी धाव ठोकताना 2 फलंदाज. चला 2 धावांची पेनल्टी असेल किंग्स 11 सिंधुदुर्गला. जशी वार्तालाप विशाल बद्दल झालेली होती त्याबद्दल काहीच घडलं नाही. ओ, खराब कामगिरी या महत्वाच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच किंग्स 11 सिंधुदुर्ग संघाची. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगले खेळले होते, परंतु महत्वाच्या एलिमिनेटर मध्ये खराब कामगिरी पाहायला मिळते. पराभवाच्या गर्द छायेत किंग्स 11 सिंधुदुर्ग आणि विजयाच्या अगदी बोहळ्यावर शिवनेरी पलटण. पुढे सरसावलाय खंडू. मिस टाइम फटका आहे. झेलचा जास्त प्रयत्न झाला नाही हनुमान दिगाडकर कडून, कारण आता त्यांचा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे थोडेसे रिलॅक्स देखील झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सोनू कडून भरपूर अपेक्षा होत्या या मॅच मध्ये. सोनूवर भरोसा होता, मात्र तशी कामगिरी केलेली नाही. सलामीला आला होता सोनू आणि
विस्फोटक बॅटर म्हणून त्याची ख्याती आहे. तशीच फलंदाजी पाहिजे होती, तशी विस्फोटकता त्याला दाखवता आली नाही. गोलंदाजी अफलातून पाहायला मिळाली हनुमान दिगाडकर. त्यानंतर विशाल मुकणे लाजवाब षटक हाताळलं, ट्रिपल विकेट मेडन. आणि आता नितीन भंडारी. लास्ट बॉल नाही आहे, कारण हा बॉल स्वेअर आहे, पुन्हा टाकावा लागेल. स्टार 11 सिंहगड टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. शेवटचा बॉल हुक केलाय खंडून. हो हो हो, बॉल मैदानाच्या बाहेर, षटकार. परंतु भरपूर उशीर झालाय. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच दत्ता दिगाडकर. 30 धावांची अप्रतिम इनिंग्स. चला, संजय बजागे यांच्या संघानं 2 सामने जिंकले या स्पर्धेमध्ये. त्यासाठी दशरथ बजागे यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक संजय बजागे यांना देण्यात येईल. टॉस आपण करणार आहोत. शिवनेरी पलटण त्यांच्या विरुद्ध स्टार 11 सिंहगड. संजय बजागे यांना आपण पारितोषिक देत आहोत, दशरथ बजागे आणि हनुमान बजागे यांच्याकडून. या स्पर्धेमध्ये आणखी एक विक्रम झालेला आहे. शिवनेरी पलटण संघाने आतापर्यंत एकही टॉस जिंकलेला नाही, पण आता बघायचं आहे सेकंड क्वालिफायर, अर्थात ही सेमीफायनलचीच मॅच असणार आहे. दत्ता दिगाडकर यांना सामनावीराचा पुरस्कार आपण देऊयात संजय बजागे यांच्या शुभ हस्ते. वेल डन दत्ता. टॉस करताना